गुड मॉर्निंग क्लास. कसे आहात तुम्ही सर्वजण? आज इलेक्ट्रोस्टॅटिकच्या 29व्या भागात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. थिअरी आपण पूर्ण केलेली आहे आणि सुरुवात केलेली आहे अनसॉल्व्ड एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण टेक्स्टबुकमधलं 7 आणि 8 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण 9 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व करायला घेणार आहोत. बघा काय आहे एक्झाम्पल. 125 स्मॉल लिक्विड ड्रॉप्स. 125 लहान ड्रॉप्स आहेत लिक्विडचे. लिक्विड ड्रॉप्स आहेत. संख्या किती आहे त्यांची? 125 ड्रॉप्स. ईच कॅरिंग ए चार्ज ऑफ 0.5 मायक्रोकुलम. डायमीटर 0.1 मीटर. प्रत्येक एका ड्रॉपने कॅरी केलेला चार्ज आहे 0.5 मायक्रोकुलम. मायक्रो म्हणजे माहिती आहे तुम्हाला 10⁻⁻⁶. डायमीटर 0.1 मीटर. त्या प्रत्येक एका स्मॉल ड्रॉपचा डायमीटर किती आहे? 0.1 मीटर. फॉर्म ए बिगर ड्रॉप. हे सगळे 125 ड्रॉप्स एकत्रित येऊन त्यांनी एक मोठा ड्रॉप तयार केला. तर आपल्याला सांगितलंय काय यांनी? कॅल्क्युलेट द पोटेन्शियल ॲट द सरफेस ऑफ द बिगर ड्रॉप. जो मोठा ड्रॉप तयार झाला, बिग ड्रॉप तयार झाला, त्या मोठ्या ड्रॉपवर, त्या मोठ्या ड्रॉपच्या सरफेसवर तयार झालेलं जे पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. असं आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे. तुम्हाला मी सांगितलं की काय काय करायचं. आपण एक्झाम्पल सॉल्व करत असताना एक सेंटेन्स वाचतोय आणि त्याच्यामधून काय करतोय? गिव्हन लिहून घेतोय. ठीक आहे. मग आता गिव्हन लिहून घेऊयात आपण. सगळ्यात पहिल्यांदा नंबर्स ऑफ ड्रॉप्स किती आहेत? 125. मी ते नंबर्स ऑफ ड्रॉप्स रिप्रेझेंट करते एन या लेटरने. एन इक्वल टू 125 ड्रॉप्स. किती ड्रॉप्स आहेत ते? 125 ड्रॉप्स. त्या प्रत्येक एका ड्रॉपवरचा चार्ज किती आहे? 0.5 मायक्रोकुलम. 0.5 मायक्रोकुलमचं कन्व्हर्जन कुलममध्ये करायचंय म्हणून 10⁻⁻⁶ कुलम झालं. जो चार्ज आपल्याला मायक्रोकुलममध्ये दिला होता त्याचं कन्व्हर्जन मी कशामध्ये केलं? कुलममध्ये केलं. डायमीटर आपण रिप्रेझेंट करूया स्मॉल डी या लेटरने. किती दिला डायमीटर प्रत्येक एका ड्रॉपसाठीचा? 0.1 मीटर. आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे पोटेन्शियल ॲट द सरफेस ऑफ बिगर ड्रॉप. मोठ्या ड्रॉपवर किंवा मोठ्या ड्रॉपच्या सरफेसवर जे पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. आता एवढं गिव्हन लिहून झाल्यानंतर यांचा ज्यावेळेस आपण ऑब्झर्वेशन करतोय, हे जे गिव्हन दिलेलं आहे तर तेच ऑब्झर्वेशन कुठे घेऊन जातं आपल्याला? तर कॅल्क्युलेशनच्या दिशेने. किंवा हेच जे गिव्हन आहे ते आपल्याला क्लू देतं की कोणता फॉर्म्युला वापरला गेला पाहिजे. बरोबर आहे ना? बघा तुम्हाला एक्झाम्पल सांगते पुन्हा एकदा समजावून की काय दिलेलं आहे आपल्याला. तर 25 ड्रॉप्स आहेत. हे असे 25 ड्रॉप्स असतील जे स्मॉल ड्रॉप्स आहेत. प्रत्येक एका ड्रॉपवरचा चार्ज किती आहे? क्यू. प्रत्येक एका ड्रॉपचा डायमीटर किती आहे? डी. म्हणजे प्रत्येक एका ड्रॉपची रेडियस किती असेल? स्मॉल आर. डायमीटरवरून आपण रेडियस फाइंड आउट करू शकतो ना. बघा इथं डायमीटर डी इक्वल टू 2r. देअरफॉर आर इक्वल टू d/2. डायमीटरच्या निम्मी कोण असते? तर रेडियस असते. डी काय आहे? 0.1 / 2 म्हणजे रेडियस काय येईल? 0.05 मीटर. मी इथं रेडियस लिहून घेते. आर इक्वल टू 0.05 मीटर. ठीक आहे. बघा तर आता ह्या सगळ्या ड्रॉपचं एकत्रीकरण होणार आहेत. हे सगळे ड्रॉप एकत्रित येणार आहेत आणि काय तयार होणार? एक मोठा ड्रॉप तयार होणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा
की प्रत्येक एका ड्रॉपवरती जो 0.5 मायक्रोकुलम आहे तो चार्ज एकत्रितपणे कुठं येईल तर इथे येईल, या मोठ्या ड्रॉपवरती येईल. मग आपण असं म्हणूयात की आता ह्या मोठ्या ड्रॉपवरचा जो चार्ज आहे तो काय आहे, कॅपिटल क्यू आहे. या मोठ्या ड्रॉपची डायमीटर आणि रेडियस जी आहे ती आपण रिप्रेझेंट करूयात कॅपिटल डी आणि कॅपिटल आरने. कॅपिटल डी ह्या मोठ्या ड्रॉपची काय असेल तर डायमीटर असणार आहे, कॅपिटल डीने आपण डायमीटर रिप्रेझेंट करणार आहे, आणि आर म्हणजे काय असेल तर ह्या ड्रॉपची रेडियस असेल, की जो ड्रॉप कोणापासून तयार झालाय तर ह्या 125 ड्रॉप्सच्या एकत्रीकरणातून तयार झालेला आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे या मोठ्या ड्रॉपच्या सरफेसवर तयार झालेलं पोटेन्शियल किती आहे. ठीक आहे. मग आता बघा, मोठ्या ड्रॉपवर तयार झालेलं पोटेन्शियल फाइंड आउट करण्याच्या आधी मला एका छोट्या ड्रॉपच्या एक सिंगल ड्रॉपच्या सरफेसवर किती पोटेन्शियल तयार होतंय ते फाइंड आउट करावं लागेल. पुन्हा जो टोटल चार्ज असणार आहे या स्पिअरवरती कॅपिटल क्यूने आपण रिप्रेझेंट करतोय तो किती असणार आहे, एन इंटू क्यू असणार आहे. एन म्हणजे काय असतील 125 ड्रॉप्स असतील, आणि 125 ड्रॉपवरती असलेला चार्ज किती असेल तर 0.5 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻6 कुलम. म्हणजे हा चार्ज कोणावरती आहे तर एका मोठ्या ड्रॉपवरती आहे. तर हे सगळं आपल्याला समजत असताना पहिली गोष्ट आपण काय करूया तर एका स्मॉल ड्रॉपवर तयार होणारं पोटेन्शियल आपण फाइंड आउट करूयात. इलेक्ट्रिक पोटेन्शियलसाठीचा फॉर्म्युला आठवतो का विसरलाय? V इक्वल टू 1/4πε0 इंटू Q अपॉन R. ठीक आहे. कोणासाठी करतोय, एका सिंगल ड्रॉपच्या सरफेसवर तयार झालेले पोटेन्शियल फाइंड आउट करतोय आपण. V इक्वल टू हा कॉन्स्टंट आहे 1/4πε0. याची व्हॅल्यू जर हे एक्झाम्पल परीक्षेमध्ये आलं, बोर्डसाठी विचारलं गेलं तर या ज्या काही कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज असतात त्या गिव्हन असतात. पण जर एखाद्या वेळेस असं झालं की आपल्याला ही व्हॅल्यू नाही गिव्हन म्हणून होती, तर असं नको की 1/4πε0 ची व्हॅल्यू माहीत नाही म्हणून एक्झाम्पल सॉल्व्ह नाही करता आलं. तर ती आपण लक्षात ठेवूया. 1/4πε0 ची व्हॅल्यू किती असते, 9 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁹. ठीक आहे. एका ड्रॉपवरचा चार्ज किती आहे 0.5 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁶ डिवाइड बाय त्या लहान ड्रॉपची रेडियस की जी आपण स्मॉल आरने रिप्रेझेंट करतो ती आहे 0.05. ठीक आहे. व्हॅल्यू ज्यावेळेस आपण करेक्ट सबस्टिट्यूट करतो त्यावेळेस एक्झाम्पल चुकण्याचं किंवा उत्तर चुकीचे येण्याच्या ज्या पॉसिबिलिटीज असतात त्या एकदम कमी होऊन जातात. का तर तुमचं सबस्टिट्यूशन काय आहे, करेक्ट आहे. ठीक आहे. हे मधलं कॅल्क्युलेशन तुम्ही कराल असं प्रॉमिस तुम्ही मला काल केलंय, आधीच्या व्हिडिओमध्ये केलंय. म्हणून आत्ता मी तुम्हाला उत्तर सांगते की एका ड्रॉपवरचा, एका सिंगल स्मॉल ड्रॉपवरचा जो पोटेन्शियल आहे हे कॅल्क्युलेशन करून किती येतं आहे 9 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁴ व्होल्ट. मी केलेलं कॅल्क्युलेशन आहे, तुम्ही करून पहा की माझं बरोबर तर आहे ना. V इक्वल टू 9 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁴ व्होल्ट इतकी व्हॅल्यू कशासाठी येते तर एका स्मॉल ड्रॉपवर असलेल्या पोटेन्शियलसाठीची, की ज्याच्यावरून आपण काय करणार आहोत, जो एक 125 लहान ड्रॉपने तयार झालेला जो मोठा ड्रॉप आहे त्या ड्रॉपवर तयार होणारं पोटेन्शियल फाइंड आउट करणार आहोत. बरोबर ना. बघा, VB इक्वल टू n⁻⁴ इंटू VS. हे म्हणजे पोटेन्शियल ॲट द सरफेस ऑफ बिग ड्रॉप. बिग ड्रॉप आहे 125 ड्रॉप्सपासून तयार झालेला ड्रॉप आहे, तो रिप्रेझेंट करण्यासाठी मी इथं बी लिहिते. आणि स्मॉल ड्रॉपवरचं पोटेन्शियल रिप्रेझेंट करण्यासाठी मी इथं लिहिते VS. जे VS आपण फाइंड आउट करून ठेवलं, किती आलं होतं VS इक्वल टू 9 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁴. पोटेन्शियल आहे कशामध्ये मोजतोय, व्होल्टमध्ये. ठीक आहे. तर बघा, एका मोठ्या ड्रॉपवर तयार झालेले जे पोटेन्शियल आहे ते कॅल्क्युलेट करण्यासाठीचा हा फॉर्म्युला आहे. डिरेक्टली आपल्याला लक्षात ठेवायचा आहे VB इक्वल टू n⁻⁴ मल्टिप्लाइड बाय VS. ज्यावेळेस अशी स्मॉल ड्रॉप, बिग ड्रॉप आणि त्यांचं पोटेन्शियल फाइंड आउट करण्यासाठीचं किंवा
चार्ज फाइंड आउट करण्यासाठी जे एक्झाम्पल्स येतील त्यावेळेस मग हा फॉर्म्युला आपल्याला रन करायचा आहे, आपल्याला तो लक्षात ठेवावा लागेल. पण आता डिरेक्ट मी तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवा असं म्हणू शकत नाही आहे, कारण हा फॉर्म्युला आपण ऑब्टेन केलेला आहे. तर तुम्ही लक्ष देऊन पहा की आपल्याला हा फॉर्म्युला मिळाला कसा, की ज्याचा वापर आपण एका मोठ्या ड्रॉपवरचं पोटेन्शियल फाइंड आउट करण्यासाठी करतोय. तर मी हा तुम्हाला फॉर्म्युला ऑब्टेन करून देते, मिळवून देते हा फॉर्म्युला, तुम्हाला सांगते हा फॉर्म्युला कसा आलेला आहे तो. बघा, बाय कॉन्झर्वेशन ऑफ व्हॉल्यूम वी कॅन से दॅट, म्हणजे एका मोठ्या ड्रॉपचा जो व्हॉल्यूम असेल तो व्हॉल्यूम म्हणजे लहान लहान ड्रॉपच्या एकत्रीकरणातून तयार होणारा काय असणार आहे, टोटल व्हॉल्यूम असणार आहे. बरोबर आहे. मग हा एन म्हणजे काय आहे तर 125. तुमच्याकडे ड्रॉप्स किती आहेत, गिव्हन किती आपले ड्रॉप्सचे 125 ड्रॉप्स आहेत. आणि व्ही एस म्हणजे काय आहे तर एका स्मॉल ड्रॉपचा व्हॉल्यूम आहे. मग हे लहान लहान असे 125 ड्रॉप्स ज्यावेळेस एकत्रित केले जातील त्यावेळेस काय तयार होणार आहे तर एका मोठ्या ड्रॉपचा व्हॉल्यूम तयार होणार आहे. म्हणून मी फॉर्म्युला असा लिहिला, व्ही बी इक्वल टू एन मल्टिप्लाइड बाय व्ही एस. एवढं समजलंय तुम्हाला. मग व्हॉल्यूम ऑफ बिग ड्रॉप लिहित असताना तो जो ड्रॉप आहे तो कसा असणार आहे, स्पेरिकल असणार आहे. म्हणून मला व्हॉल्यूम लिहित असताना कोणाचा व्हॉल्यूम लिहावा लागेल तर स्पिअरचा व्हॉल्यूम लिहावा लागेल. ठीक आहे. मग मी लिहिते 4/3 पाय आर क्यूब. आर बघा इथे लक्ष द्या, कॅपिटल आर आपण काय कन्सिडर केली होती, त्या बिग ड्रॉपची रेडियस कन्सिडर केली होती. आणि कॅपिटल डी त्या बिग ड्रॉपचा काय होता, डायमीटर होता. ठीक आहे. इथं एन म्हणजे असतील आपले नंबर्स ऑफ स्मॉल ड्रॉप, आणि व्ही एस म्हणजे काय आहे तर व्हॉल्यूम ऑफ स्मॉल ड्रॉप. 4/3 पाय, यावेळेस जी रेडियस असेल ती स्मॉल ड्रॉपची आहे म्हणून मी काय करते, स्मॉल आरने तिला रिप्रेझेंट करते आणि त्या स्मॉल आरचा क्यूब. 4 पाय कॅन्सल आउट होतोय, पाय कॅन्सल आउट होतोय, शिल्लक काय राहतंय आर क्यूब इक्वल टू एन इंटू आर क्यूब. ठीक आहे. जर क्यूब रूट घेत असेल मी दोन्ही बाजूचं तर आरसाठी मला काय मिळेल, आर इक्वल टू एन रेस टू 1/3. क्यूब रूट, एखाद्या नंबरचं क्यूब रूट म्हणजे त्या नंबरची काय असते, रेस टू 1/3 इतकी पॉवर असते. ठीक आहे. इंटू आर, म्हणजे ही आपल्या मोठ्या ड्रॉपची, बिग ड्रॉपची काय झाली, रेडियस झाली. चार्जसाठी मी मगाशी सांगितलं तुम्हाला की जो मोठ्या ड्रॉपवरचा चार्ज असणार आहे तो 125 ड्रॉपवर असणाऱ्या चार्जेसचा काय असणार आहे, प्रोडक्ट असणार आहे. म्हणजे इथं असेल 0.5 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻6 मल्टिप्लाइड बाय किती आहेत हे असे संख्येने की ज्यांच्यावरती 0.5 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻6 इतका चार्ज आहे तर 125 ड्रॉप्स आहेत. म्हणजे हा एन मल्टिप्लाइड बाय क्यू इतका टोटल चार्ज कोणावर असणार आहे, मोठ्या ड्रॉपवरती असणार आहे. तर मग आता आपण फाइंड आउट करायचं की त्या मोठ्या ड्रॉपच्या सरफेसवर किती पोटेन्शियल तयार होते. मग पोटेन्शियलसाठीचा फॉर्म्युला तर सेम आहे, व्ही इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू क्यू अपॉन आर. फक्त पहिल्यांदा जो पोटेन्शियलसाठीचा फॉर्म्युला वापरला होता त्यावेळेस मी स्मॉल ड्रॉपवरचं पोटेन्शियल फाइंड आउट केलं होतं आणि आता मला काय करावं लागणार आहे, बिग ड्रॉपचं पोटेन्शियल फाइंड आउट करावं लागणार आहे. बघा मग मी करते. व्ही बी इक्वल टू पोटेन्शियल at the surface of big drop equal to 1/4 pi epsilon naught into Q upon R. लक्षात आहे ना तुमच्या, Q म्हणजे काय आहे, 125 गुणिले स्मॉल क्यू यांचा जो प्रोडक्ट आहे तो म्हणजे काय आहे तर कॅपिटल क्यू आहे, जो चार्ज कोणावर असेल आता, मोठ्या ड्रॉपवर असेल. आणि मोठ्या ड्रॉपची रेडियस आपण रिप्रेझेंट केली आहे कॅपिटल आरने. आणि हे दोघंही आपण फाइंड आउट केले आत्ताच. त्या सबस्टिट्यूट करूयात व्हॅल्यूज आपण व्ही बीमध्ये. व्ही बी इक्वल्स टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू कॅपिटल क्यू म्हणजे काय होता, एन इंटू स्मॉल क्यू, आणि कॅपिटल आर काय होता, एन रेस टू 1/3 इंटू आर. ठीक आहे. इथं बघा एनची रेस टू 1 पॉवर आहे आणि इथं आहे रेस टू 1/3. ही पॉवर ज्यावेळेस वर जाईल त्यावेळेस काय होईल, एन रेस टू -1/3. मग मी नेते न्यूमरेटरला, व्ही बी इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू एन रेस टू 1
-1/3. ज्यावेळेस हा पण n वरती जाईल त्यावेळेस तो काय होणार आहे, n⁻⁻³ होणार आहे. आणि बेस सारखा असेल तर रेस टू पॉवरची काय होते, ॲडिशन होते किंवा सबस्ट्रॅक्शन होते. मग मी केली, इथं काय होईल तर सबस्ट्रॅक्शन होईल. इंटू क्यू ॲज इट इज डिवाइड बाय आर. म्हणजे इथं किती झाला, 2/3. VB इक्वल टू 1/4πε0 इंटू n⁻²/3 इंटू क्यू अपॉन आर. आता हे लक्षात घ्या बरं, येतं आहे का तुमच्या लक्षात, पाहूयात आपण. ह्याला सोडून देऊयात आपण n⁻²/3 ला. उरलेल्या क्वांटिटीज बघा, 1/4πε0 इंटू क्यू अपॉन आर. हे तुम्हाला काय दिसत आहे तर पोटेन्शियल ॲट स्मॉल ड्रॉप. एका स्मॉल ड्रॉपवरचं जे पोटेन्शियल आहे ते आपण ह्या फॉर्म्युल्याने लिहिलं होतं बघा. VS इक्वल टू 1/4πε0 इंटू क्यू अपॉन आर. म्हणजे ही क्वांटिटी मी रिप्लेस करू शकते कशाने, VSने. मग फॉर्म्युला काय लिहू शकतोय आपण, VB इक्वल टू हा n⁻²/3 तसाच राहील फॉर्म्युल्यामध्ये, n⁻²/3 आणि मल्टिप्लाइड बाय 1/4πε0 इंटू क्यू अपॉन आरला मी रिप्लेस केलं कशाने तर VS. कळलं तुम्हाला मी फॉर्म्युला कसा ऑब्टेन केला. मी म्हटलं की डायरेक्ट फॉर्म्युला नको सांगायला, VB इक्वल टू n⁻²/3 मल्टिप्लाइड बाय VS. कुठंतरी असं राहून जातं की मला तो फॉर्म्युला कसा आला हे समजलं नाही, म्हणून मी तुम्हाला हा फॉर्म्युला आपण कसा ऑब्टेन केला ते सांगितलं. हे सगळं लक्षात ठेवण्याची तुम्हाला गरज नाही. तुम्ही परीक्षेसाठी डिरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवला हा तरीसुद्धा चालणार आहे. VB इक्वल टू n⁻²/3 मल्टिप्लाइड बाय VS. VS तर आपण फाइंड आउट करून ठेवला आहे बघा, मी तर व्हॅल्यूसुद्धा लिहून ठेवली, 9 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁴ व्होल्ट मल्टिप्लाइड बाय n⁻²/3 करायचं की जो n काय आहे 125 आहे. मग आपल्याला कुणाची किंमत मिळणार आहे तर पोटेन्शियल ॲट द सरफेस ऑफ बिग ड्रॉप. बरोबर ना. चला तर मग nची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. VB इक्वल टू n किती आपला 125, रेस टू पॉवर किती आहे 2/3 मल्टिप्लाइड बाय VSची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करून ठेवली एक्झाम्पल सॉल्व करताना अगदी सुरुवातीलाच, 9 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁴ व्होल्ट. आता इथं आपल्याला सोपं जाण्यासाठी एक सोपी पद्धत सांगते मी तुम्हाला. हा 125 कोणाचा क्यूब येतोय तर 5चा क्यूब आहे. 5 मल्टिप्लाइड बाय 5 मल्टिप्लाइड बाय 5 किती येतो 125. म्हणजे हा 125 मी असा सुद्धा लिहू शकते, VB इक्वल टू 5⁻³ मग यांचा काय येईल 2/3. 125 लिहिले काय आणि मग 5चा क्यूब लिहिला काय, आपल्याला काही फरक पडणार नाही. मल्टिप्लाइड बाय 9 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁴. पण पुढचं कॅल्क्युलेशन मात्र काय होऊन जाईल, सोपं होऊन जाईल. VB इक्वल्स टू 5⁻³ ही जी रेस टू पॉवर असते ना 2/3 ही आपण अशी लिहू शकतो बघा, 2/3. हा 3 या 3ला कॅन्सल होईल आणि 5⁻² काय राहील 2 मल्टिप्लाइड बाय 9 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁴ ॲज इट इज. देअरफॉर VB इक्वल्स टू 5⁻² मल्टिप्लाइड बाय 9 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁴. मग काय येतं, VB इक्वल टू 5 गुणिले 5 25 मल्टिप्लाइड बाय 9 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁴. VB इक्वल्स टू 25 9 जा 225 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁴. डेसिमल पॉईंट इथं आहे, जर मी त्याला 2.25 इथं जर शिफ्ट केला तर 10⁻² पॉवर तयार होईल. म्हणजे मग मी हे असं सुद्धा लिहू शकेल, VB इक्वल टू 2.25 मल्टिप्लाइड बाय 10⁻6 व्होल्ट लिहायला विसरायचं नाही, कारण प्रॉपर SI युनिटला हाफ मार्क असतो. उत्तर बरोबर आलं आणि युनिट लिहित असताना चूक केली, इथं ओहम लिहिलं गेलं किंवा मीटर लिहिलं गेलं किंवा किलोमीटर लिहिलं गेलं, अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला इथं जो 1 मार्क दिला जाणार असतो तो दिला जाणार नाही. इथं तुम्हाला किती मार्क दिला जाईल, अर्धा मार्क दिला जाईल. ठीक आहे. मग कशाला आपल्याला अर्धा पाहिजे, आपण काय लिहितोय, पोटेन्शियल फाइंड आउट केलं, इलेक्ट्रिक पोटेन्शियल फाइंड आउट केलं आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल मोजलं जातं व्होल्टमध्ये, म्हणून मी इथं व्होल्ट लिहायला विसरणार नाही. ठीक आहे, कळलं. हे आपलं काय आहे, उत्तर आहे जे आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं होतं.
चला तर मग 10वं एक्झाम्पल बघूयात वेळ न घालवता. द डायपोल मोमेंट ऑफ ए वॉटर मॉलिक्यूल इज 6.3 मल्टिप्लाइड बाय 10⁻³ कूलम मीटर. डायपोल मोमेंट दिलेली आहे आपल्याला कशाची? वॉटर मॉलिक्यूलची, जी किती आहे? 6.3 मल्टिप्लाइड बाय 10⁻³ कूलम मीटर. डायपोल मोमेंट की जी आपण कॅपिटल पी या लेटरने रिप्रेझेंट करतो ती व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे, दिलेलं आहे. ठीक आहे, पुढं वाचते. ए सॅम्पल ऑफ वॉटर कंटेन्स 10⁻21 मॉलिक्युल्स. जे सॅम्पल आपल्याला देऊ केलेलं आहे, वॉटर सॅम्पल आहे, तर त्या वॉटर सॅम्पलमध्ये जे मॉलिक्युल्स ऑफ वॉटर आहेत, वॉटरचे जे मॉलिक्यूल आहेत त्यांची संख्या त्यांनी आपल्याला दिलेली आहे. 10⁻+21 इतके मॉलिक्युल्स आहेत ज्या वॉटर सॅम्पलमध्ये, की ज्यांची डायपोल मोमेंट त्यांनी आपल्याला देऊ केलेली आहे. हुज डायपोल मोमेंट्स आर ऑल ओरिएंटेड इन अन इलेक्ट्रिक फील्ड ऑफ स्ट्रेंथ 2.5 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁵ न्यूटन पर कूलम. या सगळ्या वॉटर मॉलिक्यूलची जी काही डायपोल मोमेंट आहे ती ओरिएंट झालेली आहे. कधी? डायपोल मोमेंट कधी तयार होईल? ज्यावेळेस हे वॉटर मॉलिक्यूल प्लेस केले जातात. कशामध्ये प्लेस केले गेले? तर इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस केले गेले, की ज्या इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ म्हणजे यांनी आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची किंवा सिम्पली इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची. किती दिलेली आहे? 2.5 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁵ न्यूटन पर कूलम. कॅल्क्युलेट द वर्क डन. बघा आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? वर्क डन. ते आपल्या डोक्यातनं कधी जाऊ द्यायचं नाही की आपण वर्क डन काय आहे ते फाइंड आउट करतोय. कॅल्क्युलेट द वर्क डन टू रोटेट द डायपोल्स फ्रॉम देअर इनिशियल ओरिएंटेशन θ1 = 0 to 1 in which all the dipoles are perpendicular to the field θ2 = 90°. बघा वर्क डन आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आणि काम होणार आहे किंवा काम करावं लागणार आहे. कशासाठी? डायपोलला रोटेट करायचंय. सुरुवातीला हा डायपोल इलेक्ट्रिक फील्ड बरोबर पॅरलल आहे. मला कसं कळलं पॅरलल आहे? तर इलेक्ट्रिक फील्ड बरोबर याने किती डिग्रीचा अँगल केलेला आहे? 0 डिग्रीचा अँगल केलेला आहे, की ज्यावरून मला कळलं की ह्या वॉटर मॉलिक्यूलने तयार केलेली जी डायपोल मोमेंट आहे ती डायपोल मोमेंट इलेक्ट्रिक फील्डला सगळ्यात पहिल्यांदा कशी आहे? तर पॅरलल आहे. पण नंतर आपल्याला हा डायपोल असा ओरिएंट करायचा आहे की त्याने इलेक्ट्रिक फील्ड बरोबर किती डिग्रीचा अँगल केला पाहिजे? तर 90 डिग्रीचा. म्हणजे डायपोलची सुरुवातीची जी पोझिशन आहे θ1 जिला आपण म्हणतोय ती आहे 0 डिग्री आणि जी नंतरची पोझिशन असणार आहे की ज्यामध्ये हा इलेक्ट्रिक डायपोल इलेक्ट्रिक फील्डला परपॅन्डिक्युलर असणार आहे ती पोझिशन असणार आहे 90 डिग्री, की ज्यावेळेस तो परपॅन्डिक्युलर आहे फील्डला. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? वर्क डन. उत्तर किती येतंय? 1.575 मल्टिप्लाइड बाय 10⁻³ जूल. तर सगळ्यात पहिलं काम म्हणजे आपण काय करतो तर गिव्हन लिहून घेतो आणि नंतर बघूयात मग आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करता येतं का नाही. बघा सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या सेंटेन्समध्ये मला काय मिळाली? इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटची व्हॅल्यू. कशाने रिप्रेझेंट करतो आपण इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट? पी या लेटरने. P = 6.3 मल्टिप्लाइड बाय 10⁻³ कूलम मीटर. P = 6.3 मल्टिप्लाइड बाय 10⁻³ कूलम मीटर. वॉटरचे किती मॉलिक्यूल दिलेत आपल्याला? 10⁻21. मी त्यांना रिप्रेझेंट करते स्मॉल n ने. ज्या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीमध्ये हे वॉटर मॉलिक्यूल प्लेस केले गेले त्या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची स्ट्रेंथ 2.5 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁵ न्यूटन पर कूलम. जो इलेक्ट्रिक डायपोल तयार झाला त्याने इलेक्ट्रिक फील्ड बरोबर सुरुवातीला किती डिग्रीचा अँगल केला होता? 0 डिग्रीचा. आणि नंतर डायपोल मोमेंट तयार झाल्यानंतर या डायपोलने इलेक्ट्रिक फील्ड बरोबर केलेला अँगल होता 90 डिग्री, की ज्याला मी म्हणते θ2 = 90 डिग्री. तर हे होण्यासाठी जे वर्क डन झालं ते वर्क डन आपल्याला काय करायचं आहे? कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आपल्याला
वर्क डनसाठीचा, तर डिरेक्टली फॉर्म्युला माहीत आहे. बघा लिहूयात आपण. W इक्वल टू P इंटू E इन ब्रॅकेट कॉस ऑफ θ1 मायनस कॉस ऑफ θ2. 11वीमध्ये आपण हा फॉर्म्युला शिकलोय. P म्हणजे काय आहे तर इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट, E म्हणजे काय आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. पण हा फॉर्म्युला फक्त वॉटरच्या एका मॉलिक्यूलसाठी लिहिला गेला असं होईल. पण आपल्याकडं जे वॉटरचं सॅम्पल आहे त्या सॅम्पलमध्ये जे टोटल नंबर्स ऑफ मॉलिक्युल्स आहेत ते किती आहेत 10⁻21. मग जे वर्क डन झालं ते 10⁻21 मॉलिक्यूलसाठी झालं असेल, कोणत्या एका मॉलिक्यूलसाठी नाही. म्हणून हा फॉर्म्युला आपण काय करतोय तर nth नंबर्स ऑफ मॉलिक्यूलसाठी मॉडिफाय करतोय. मग हा फॉर्म्युला मी कसा लिहिला W इक्वल टू N इंटू P इंटू E इन ब्रॅकेट कॉस ऑफ θ1 मायनस कॉस ऑफ θ2. θ1 म्हणजे डायपोलची सुरुवातीची पोझिशन आणि θ2 म्हणजे नंतरची पोझिशन किंवा बदललेली पोझिशन. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून कॅल्क्युलेशन करायचं. 10⁻21 मल्टिप्लाइड बाय इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट काय आहे 6.3 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻30. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करत असताना घाईघाई करायची नाही. व्यवस्थित व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या गेल्या तर पुढचं कॅल्क्युलेशन बरोबर येणार आहे, हे लक्षात असू देत. ईची व्हॅल्यू 2.5 मल्टिप्लाइड बाय 10⁻+5 मल्टिप्लाइड बाय कॉस ऑफ θ1 सुरुवातीला θ1 किती दिला आहे 0 डिग्री मायनस कॉस ऑफ θ2 नंतरचा बदललेली पोझिशन काय आहे तर 90 डिग्री. ठीक आहे. हे 10च्या पॉवर्स एकत्रित काढून घ्यायच्या म्हणजे आपल्याला पुढचं कॅल्क्युलेशन करणं सोपं जातं. आधी आपण हे करूयात. कॉस 0 किती असतो 1 असतो मायनस कॉस 90 किती असेल 0. 1 मायनस 0 किती असेल 1 असेल. मग हा अखंड ब्रॅकेट म्हणजे काय होईल तर 1 होऊन जाईल. 1 मल्टिप्लाइड बाय हे सगळे नंबर्स यांच्यावरती काही फरक पडणार नाही ज्यावेळेस तुम्ही त्यांना 1नी मल्टिप्लाय कराल. बरोबर आहे. म्हणजे कॉसची ही जी टर्म आहे ही काय होऊन जाईल 1 होऊन जाईल मल्टिप्लाइड बाय 1 होऊन जाईल. म्हणजे W इक्वल टू हा NPE म्हणजे हे नंबर्स ॲज इट इज राहतील आणि मल्टिप्लाइड बाय हे जे आहे ब्रॅकेटमधला जो कंटेंट आहे तो मल्टिप्लाइड बाय काय असेल 1 असेल. म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन फक्त केवढं करायचं आहे W इक्वल टू 10⁻21 मल्टिप्लाइड बाय 6.3 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻30 मल्टिप्लाइड बाय 2.5 मल्टिप्लाइड बाय 10⁻+5. आणि मग हे केल्यानंतर जे आन्सर येते ते आन्सर आहे W इक्वल टू कॅल्क्युलेशन तुम्ही कराल ना W इक्वल टू 1.575 मल्टिप्लाइड बाय 10⁻³ जूल इतकं काय येतं याचं उत्तर येतं. वर्क डन फाइंड आउट केलं म्हणून आपलं उत्तर कशामध्ये आलं पाहिजे जूलमध्ये आलं पाहिजे. मग मी केलं. हे जे कॅल्क्युलेशन आहे हे जे मल्टिप्लिकेशन आहे ते इतकं येतं. जेवढी काही एक्झाम्पल्स ह्या व्हिडिओमध्ये सॉल्व करून घेतलेली आहेत मागच्या पण व्हिडिओमध्ये सॉल्व करून घेतलेली आहेत ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. तुम्हाला प्रत्यक्ष सॉल्व करत असताना जर काही अडचण आली तर ते सॉल्व केलेली जे एक्झाम्पल्स आहेत ती तुम्हाला पाहता येतील. ठीक आहे. आता भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू. बाय.